पुण्यामध्ये आज विश्व मराठी संमेलन होत आहे आणि ह्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। आजपासून पुढचे 3 दिवस फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये विश्व मराठी संमेलन साजरं केलं जाणार आहे आणि या संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तर व्यासपीठावरची ही दृश्य आपण बघतोय। ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नीलम गोरे, मंत्री उदय सामंत या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे विश्व मराठी संमेलन होत आहे। गेल्या वर्षी मुंबईमध्ये या संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यंदाच्या वर्षी पुण्यामध्ये हे संमेलन होत आहे। 3 दिवसाचं हे संमेलन आहे आणि विश्व मराठी संमेलन असं याला नाव देण्यात आलंय। वेगवेगळे कार्यक्रम यामध्ये असणार आहेत। दीप प्रज्वलन आता झालेलं आहे आणि या विश्व मराठी संमेलनाची सुरुवात झाली आहे। मी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद धन्यवाद। आणि यानंतर आपल्या सर्वांचं लाडकं जे मराठी अभिमान गीत आहे ते सादर करण्यासाठी मी सुप्रसिद्ध संगीतकार, गायक आणि कलाकार कौशल इनामदार आणि त्याच्या सहकार्यांना आमंत्रित करतो। पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि मराठी विद्यापीठाचे कुलगुरू हे इथे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे व्यासपीठावरती यावं। तर आपण बघतोय की या विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन आता झालेलं आहे। मात्र सध्या जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे याला उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अद्यापही या संमेलनाच्या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत, मात्र उद्घाटन झालेलं आहे। तर पुण्यामधल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये 3 दिवसांचं हे विश्व मराठी संमेलन होत आहे आणि या संमेलनाच्या निमित्ताने आपण बघतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र आलेले आहेत आज पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावरती। मात्र फडणवीस आणि अजित पवार आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला अद्याप तरी सोहळ्यामध्ये पोहोचलेले नाही आहेत आणि त्यांच्याशिवाय खरं तर या कार्यक्रमाचं आता उद्घाटन झालेलं आहे। आजपासून 3 दिवस हा कार्यक्रम, हा सोहळा होणार आहे। पुण्यामधल्या फर्ग्युसन कॉलेजच्या प्रांगणामध्ये हा सोहळा सध्या होताना पाहतोय आपण। तो ट्रॅक स्लिप होत कौशलचं म्हणणं आहे। तर वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या दिग्गजांची या संमेलनासाठी उपस्थिती आहे। त्यासोबतच आपण पाहतोय की मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर हे संमेलन होताना दिसतंय। या सगळ्या आयोजनाची जबाबदारी यंदाच्या वर्षी त्यांच्यावरती आहे आणि 3 दिवसाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या एकूणच मुलाखती असतील, कवी संमेलनं असतील, परिसंवाद असतील, या सगळ्याचा इथे आपल्याला मेळ होताना बघायला मिळणार आहे। अनेक साहित्यिकांची उपस्थिती आहे। आताच आपण पाहिलं की मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ लेखक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या एकूणच संमेलनाचं, विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे। आणि या संमेलनाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषा पोहोचलेली आहे आणि हीच मराठी माणसं ज्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवतात त्यांना सुद्धा या संमेलनामध्ये संधी दिली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।